इंद्र दरबारात नोकरी करता शाबास 12-12 वर्ष इंद्र दरबारात नोकरी करता पण माझा जोडीदार संत आम्ही पंटल संत अजून तापत नाही पण ज्या बंडल घ्यायची गरज असेल ते ताबडतोब देतोय पगाराच्या वेळेस थोड्या वेळ त्याची वाट पाहतो तर आपली ड्युटी काय दिलेबाद सांगितलं कामाचा अरे बाबा त्याची म्हणाय पुण्यवंत घाले सगळ्यांना आहे नाही का तुकाराम आपलं भाग्यवान आहात आपल्याला नोकरी आहे आपण इंद्र राजाच्या द्वारपाल हाय की नाही पण ना हा माय मला ते इच्छे या ठिकाणी उत्तम दिगंबर लोहकरे सांगणारे कार्यक्रम लोकनाट्य अगदी धारकोर मध्ये चालत त्याचा अध्यक्ष मंडळ आपलं आभारी आहोत धन्यवाद काय म्हणतो बाबा एक आधी इच्छे काय इच्छा पूर्ण करावं लागेल नाही तुम्ही बोलल्याशिवाय मला काय करणार आहे आता ही नोकरी करून आपल्याला आलाय व्हायचा मग इंदूर दरबार किती वर्ष आपल्या पिढ्या गेल्या पण नोकरी भेटते का बाबा हीच आपली पिंड बरं तुला काय म्हणायचंय मला असं म्हणायचे तुम्ही राजाच व्हा आईला मी नाटक करायचं काय नाटक करायचं नाही केलं असतं पण तेवढ्या महाराज आल्यावर आपल्याला मार खावा लागला मी आहे की म्हणजे एक तलवार घेऊन संशय घेऊन संशय नाही तुम्हाला सिंहासनासकट मी बंदोबस्त करतो घेऊन ये लवकर घेऊन याचा काही काळ रस्ता नाही काय काही कळायला तयार नाही राव हे तुला राव वेळ घालू नको महाराज आले मला मार खावाता दम टाकाय मार्ग वाद्यावाला जागे आलो कळालं तुलाच कसं कळत नाही इकडे महाराज येतील काय हो म्हणला महाराजाचा काम करू दे चालू कामाला महाराज कोण तुम्ही असं ना तुम्ही हा मी राष्ट्राचा राजा एकुलता एक पाचला झाले मी काय करी आम्ही राजा आहोत राष्ट्राचे राजा म्हणजे तुम्ही राजा आम्ही राजा हो म्हणजे तुम्ही मी तुमचा द्वारपाल नाही का हा तुम्ही काय म्हणायचं मी म्हणणार काय रे आम्ही कसं करायचं श्रीराव साहेब तुम्ही राज्यात राजा तुमच्या राज्यामध्ये ख्याती किती आहे तुमच्या राज्यात म्हणण्याचं वजन आणि आमच्या राज्यात तुमच्या सृष्टीची आम्ही तुमचं द्वारपाल तुम्ही कसं करणार मी म्हणणार काय रे आम्ही कसं करायचं श्रीराव साहेब मला झोपायची म्हणजे तुम्ही ह्या राष्ट्राचा राजा आणि राजा म्हणून परजे आले हो राजा बोले परजे आले डोले बरं असू द्या तुम्ही कसं करायचं मी म्हणणार काय नाही मी कसं करायचं राहुल साहेब मला वाटायला लावतो ना दादा म्हणूया विश्रांती घेतो कोणी आला तर आम्हाला तलवार तुमची मनोकामना कामना करता वा वा काय होता मी कसं आहे राजा कसा अरे आम्ही राष्ट्राचे राजा आहोत एकूण एक
काम करू नको. काय म्हणलास? मी राष्ट्राचा राजा. राष्ट्राचा राजा. एकूण एक. मी काही करीन. मी कधी करशील. याला राधा करून एक फक्त दाव द्या मग द्या. थोडीशी मनाची तुम्ही नवीन राधे करमणूक केली पाहिजे. रूपाला देखणं हे लय चिकन. रूपाला देखणं हे लय चिकन. महाराजांची इदारवर असो. अयो बाबा म्हणजे महाराजांची मानाचा मुलगा असो. नवा कायदा काढलाय. तू गप्प. जोडी खरा बोला महाराज. मी फार से महाराज है. हमने राजवाड्यामध्ये मला छोटी मोठी नोकरी असेल तर द्या. म्हणजे तुम्ही आमच्या राजवर नोकरी मागे आले का? नाही. म्हणजे आमच्या राजाने नाव सांगायचं. होय तुमच्या राजाला सांगा बाहेर गरीब प्रवासी आलाय. प्रवासी आले आणि गरीब आहे. गरीब फार आहे. असं सांगतो ना. तणाने आणि भुकाने फार वेगळं झाला. आणि जर छोटी मोठी नोकरी असेल तर मी करायला तयार. अशी तुमची आज्ञा. आशीर्वाद असो. महाराजांच्या मानाचा मुलगा असो. महाराज आणि एवढ्या तातडीनं का आलास? तातडीने कारणाचा की आपल्या राजाने गरीब माणसं आलेला आहे आणि जो छोटी मोठी नोकरी मागत आहे. आतमध्ये पाठवून दे. म्हणजे तो आलाय गरीब. हो महाराज. काय म्हणालास? म्हणजे आपल्या दरबारात गरीब आलेला आहे. हो आणि तो नोकरी मागत आहे. आणि तुम्ही काय म्हणता? त्याला आलाय ना गरीब. गरीब आला. तो त्याच्या आई बापाने कशाला गरीब आहे? अरे तू आमच्या पायाखाली पायता आहे. मग मी काय म्हणतो? वयाला पिकला का उन्हाळा पिकला? आमच्या उष्ट्या अन्नावरती तुझा पिंड वाढलाय. ते महाराज. तुझ्या पायरीने वागायचं सांगून ठेवतो. असो. थांब. गटावर